नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 11वीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. आणि यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली इयत्ता 11वी 12वीची प्लेलिस्ट अवश्य पहा. त्यात आपल्याला सर्व विषयांचे व्हिडिओ सहजगत्या उपलब्ध होतील. काही अडचण असल्यास कमेंट करा, आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर हे देण्यात येईल. इयत्ता 11वी इंग्लिश ॲन्युअल एक्झाम सन 2024-25. एकूण 80 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि तो सोडवण्यासाठी 3 तासाची वेळही दिलेली आहे. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा, सेक्शन 1 मधला. एकूण 12 गुणांसाठी हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. एक पॅसेज आपल्याला दिलेला आहे आणि त्या पॅसेजवर आधारित विचारलेल्या ॲक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. बघा त्या ॲक्टिव्हिटी. सर्व प्रश्न काळजीपूर्वक पहा, अतिशय सोपे आहेत. सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला उतार्यातच मिळतील. आपल्या वहीत उत्तरं लिहून ठेवली तरी चालेल, म्हणजे आपला व्यवस्थित सराव होईल आणि आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळायला मदत होईल. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 2, 12 गुणांसाठी. पुन्हा एक पॅसेज आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यावर आधारित काही ॲक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत 12 गुणांसाठी. बघा तो पॅसेज आपल्या पाठ्यपुस्तकातलाच आहे. त्याचं धावतं वाचन करायचं आहे. बघा त्यावर आधारित प्रश्न.
त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 विभाग 2 मध्ये पोएट्री विभाग आहे. 10 गुणांसाठी आपल्याला ही कविता दिलेली आहे पाठ्यपुस्तकातली. ती कविता आपण वाचायची आणि त्यानंतर त्या कवितेवर आधारित जे काही प्रश्न आपल्याला विचारलेले त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा लिहायची आहेत. सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला कवितेत मिळतील. त्यानंतर बी भाग बघा. एक पोएम आपल्याला दिलेली आणि त्या पोएमवर आधारित काही मुद्दे दिलेले आहेत. त्या मुद्द्यांची माहिती आपल्याला लिहायची 1-1 गुणांसाठी. त्यानंतर तिसरा विभाग बघा. प्रश्न क्रमांक 4. 16 गुणांचा आपला हा असणार आहे रायटिंग स्किलसाठी. त्यात वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत बघा. काही प्रश्न ऑरला आहेत. दोघांपैकी एक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. सर्व प्रश्न काळजीपूर्वक पहा आणि सोडवा. काही अडचण आल्यास आपल्या चॅनलची प्लेलिस्ट पहा. ब्लॉग रायटिंग, फिल्म रिव्ह्यू, स्टडी रेस, ईमेल रायटिंग, लेटर रायटिंग या पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. पुढचे प्रश्न पहा. सेक्शन 5 5वा विभाग. त्यासाठी विचारलेले प्रश्न ABCD 4 विभाग आहेत. बघा सर्व प्रश्न. 4-4 गुणांसाठी 1-1 विभाग आपल्याला विचारलेला आहे आणि काही उपप्रश्न आहेत त्याच्यात. ते पण लक्षात घ्या आणि व्यवस्थित सोडवा. काही अडचण आल्यास कमेंट करा. दोन 2 गुणांसाठी साधारणतः सर्व प्रश्न विचारलेले आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वीची इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी सोडवलेली. हाच असाच पेपर आपला असणार आहे. त्यासाठी व्यवस्थित सराव करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून सांगा. थँक्यू.